स्टार्ट. बंधू आणि भगिनींनो, परिच्छेद. भारत देशामध्ये महाराष्ट्र हे एक अग्रेसर राज्य असून महिलांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 4% सवलतीच्या व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याच्या निर्णयातही राज्याने आपले अग्रेसरत्व राखले आहे. आज या योजनेचा शुभारंभ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यासारख्या महिला विकासासाठी व शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या थोर विभूतींच्या कर्मभूमीत आणि विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यनगरीत होत आहे. हे यथायोग्यच आहे. देशात आज स्वयंसहाय्यता बचत गट ही एक व्यापक चळवळ बनली आहे. देशाच्या आर्थिक विकासामध्ये बचत गटांनी महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. या गटांद्वारे ग्रामीण व शहरी भागातील महिला आपला स्वतःचा विकास करून घेण्यासाठी पुढे येत आहेत. त्यातूनच देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये स्त्रियांचा वाटा देखील वाढत आहे. प्रत्येक सदस्य स्त्रीच्या कुटुंबाचे राहणीमान उंचावण्यातही बचत गट मदत करीत असून त्यातून महिला सशक्तीकरणाला चालना मिळत आहे. महाराष्ट्र शासनाने स्वयंसहाय्यता बचत गटांना प्रोत्साहन देणाऱ्या या निर्णयाद्वारे आपले पुरोगामित्व पुन्हा सिद्ध केले आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करते. परिच्छेद. देशातील विविध भागांच्या दौऱ्यात महिला आनंदाने आणि हिरिरीने भेटत असतात. त्यांच्याशी बोलताना मला खूप आनंद होतो. नवीन काहीतरी करण्याची त्यांची उमेद फार मोठी आहे. देशाच्या विकासात त्यांची भागीदारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आज जागृत स्त्रीला स्वयंसहाय्यता बचत गटांमुळे सक्षमतेने काम करण्याच्या संधीबरोबरच आत्मविश्वास वाढून संघटनेचे बळ मिळाले आहे. हीच त्यांची खरी ताकद आहे. याच स्त्री शक्तीच्या जोरावर आपणास गाव विकासाचा चेहरामोहरा बदलताना दिसत आहे. बचत गट ही संकल्पना महाराष्ट्र राज्यासाठी नवी नाही. 1947 मध्ये अमरावती जिल्ह्यातील महिलांनी 25 पैसे वर्गणी आकारून एक बचत गट स्थापन केला होता. आज राज्यात जवळपास 2.5 लाख अशा गटातून सुमारे 25 लाख महिलांचे संघटन झालेले आहे. स्त्री सशक्तीकरणाची ही बाब स्तिमित करणारी आहे. सशक्तीकरण ही अनेक पदरी संज्ञा आहे, ज्यामध्ये आर्थिक, सामाजिक व राजकीय सशक्तीकरणाचा समावेश होतो. स्त्री सशक्तीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. भारतात एका संशोधनानुसार स्त्रियांच्या एकूण कामांपैकी मोबदला न मिळणाऱ्या कामांचे प्रमाणच जास्त आहे. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त वेळ काम करतात. कमी उत्पन्न गटातील महिलांना शारीरिक श्रम घ्यावे लागतात. त्यांना स्वयंपाक, झाडलोट, धुणी भांडी, पाणी भरणे, जळण आणणे, गुरांना चारा आणणे इत्यादी अनेक घरगुती कामेही करावी लागतात. हे चित्र बदलण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने आपापला वाटा उचलला पाहिजे. परिच्छेद. कर्जबाजारीपणा
हा ग्रामीण भागासाठी एक शाप आहे, परंतु स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने ग्रामीण महिला आपली आर्थिक गरज भागवित आहेत. त्यामुळे खेड्यापाड्यातील गरजू आणि गरीब सावकारीच्या पाशातून मुक्त होत आहेत. ग्रामीण भागात शेती हा रोजगाराचा मुख्य स्रोत आहे, पण लोकांच्या गरजा भागविण्यासाठी तो काही प्रमाणात कमी पडताना दिसत आहे. बचत गटामध्ये सहभाग हा त्यासाठी चांगला पर्याय आहे. बचत गटाच्या महिला विविध जोडधंदे करीत आहेत. त्यातून त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढण्यात हातभार लागत आहे. काही नक्षलवादी भागात या बचत गटांमुळे तरुण मुले नक्षलवादी चळवळीतून बाहेर पडून कामधंदा करू लागले आहेत, असे मला सांगण्यात आले आहे. बचत गटांची चळवळ जर अशीच निकोपपणे फोफावत राहिली तर देशाचे दारिद्र्य दूर करण्यास ती सहाय्यभूत तर ठरेलच, पण एक नवीन सामाजिक व आर्थिक क्रांती देशामध्ये आणण्याचे सामर्थ्य त्यात आहे, अशी मला खात्री वाटते. आणि म्हणून ही चळवळ यशस्वी होणे ही काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनी सर्वतोपरी सहाय्य व पाठिंबा देणे आवश्यक आहे. परिच्छेद भारतीय संविधानानुसार स्त्री पुरुष हे समान आहेत, परंतु स्त्री भ्रूण हत्या, बालविवाह, हुंडा पद्धती, घरातील स्त्रियांना होणारी मारहाण यासारख्या बाबी चिंताजनक आहेत. स्त्रियांचे कुटुंबातील समाजातील स्थान उंचावून व विकासाच्या संधी उपलब्ध करून देऊन स्त्री सशक्तीकरण खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांसाठी 1/3 जागा राखीव ठेवण्याची तरतूद 1991 मध्ये करण्यात आली. स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीतून स्त्रियांचा राजकीय प्रक्रियेतील सहभाग वाढलेला दिसत आहे. लोकशाही दृष्टिकोन असणाऱ्या बचत गटांना त्यात मोठा वाटा आहे व ती एक सामाजिक चळवळ बनत आहे. स्वतःच्या विकासासाठी संघटनेतून सक्षमीकरणाकडे हा मंत्रच बचत गटांनी दिला आहे. परिच्छेद प्रोफेसर मोहम्मद युनुस यांनी ग्रामीण बँकेद्वारे बांगलादेशातील अनेक स्त्री पुरुषांच्या जीवनात नवचैतन्य आणले आहे. त्यांच्या या सकारात्मक प्रभावामुळेच त्यांना नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले. गुजरातमध्ये श्रीमती इला भट्ट यांनी आपल्या सेवा या संस्थेद्वारे स्त्रियांना एकत्र आणून स्त्री सशक्तीकरण चळवळ गतिमान केली. स्टॉप.